वसंत सबनीस यांच्या जादुई लेखणीनं राजा गोसावी, अविनाश खर्शीकर अशा मराठीतील दिग्गज कलाकारांच्या अभिनयानं समृद्ध झालेलं सौजन्याची ऐशी-तैशी हे नाटक 1974 नंतर आता पुन्हा एकदा हे नाटक मराठीमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे आणि नवोदित कलाकारांसोबत तेवढ्याच ताकदीनं हे मराठीत आणण्याचं, रंगभूमीवर आणण्याचं काम करतायत दिग्दर्शक आणि निर्माते प्रदीप गोगटे सर. आज आपल्यासोबत सर आहेत. सरांसोबत नाटकासोबतच त्यांच्या एकंदरीत प्रवासाविषयी आपण संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तर सर, मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर, हे नाटक एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर आणावं असं का वाटलं आणि काय सांगाल नाटकाविषयी? एवढ्या प्रतीक्षेनंतर नाटक आणावं असं का वाटलं तर मी हे नाटक पूर्वी म्हणजे मी राहायला कर्जतला असल्यामुळे आमच्या इथे विठ्ठल संस्थान म्हणून आहे आणि तिथे आमची उत्सवातली नाटकातली परंपरा आहे आणि त्या काळामध्ये मी हे नाटक सौजन्याची ऐशी-तैशी 3 अंकामध्ये केलेलं होतं. तर त्याच वेळेस असं ठरवलं की जेव्हा केव्हा मी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीन किंवा मला असं वाटेल की कुठलं नाटक मी आणावं, जर मी ॲज अ प्रोडक्शन म्हणून आणीन, तर तेव्हाच ठरवलेलं की मी सौजन्याची ऐशी-तैशी सारखंच नाटक आणीन. त्याचं मूळ कारण हे आहे की नाटक हे एकतर वसंत सबनीसांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या लेखणीमध्ये दुसरं काही ॲडिशन करण्याची गरज नसते आणि या नाटकाची किमया ही आहे की या नाटकामध्ये सगळ्या पात्रांना वाव आहे. म्हणजे असं नाही की मी जी भूमिका साकारतोय नाना बेरक्यांची, जी दिवंगत अभिनेते राजा गोसावी सरांनी साकारलेली आहे, तर फक्त तेच पात्र दिसत नाहीये, तर इतर सगळी जी छोटी पात्र आहेत, म्हणजे अगदी वाशाची भूमिका त्याच्या 2च एंट्री आहेत, तर तोही प्रेक्षकांच्या लक्षात राहण्यासारखं आर्टिस्ट आहे आणि प्रत्येक पात्राला वाव असल्या कारणाने आणि तुफान विनोदी, म्हणजे त्या काळामध्ये जी चाळीतली भांडणं असतील किंवा चाळीतले गोड भांडणं म्हणूया आपण, भांडणं म्हणण्यापेक्षा, तर ती भांडणं, त्या भांडणामधनं होणारा विनोद आणि त्या विनोदाच्या माध्यमातून मनोरंजन, अशा पद्धतीचं हे नाटक असल्याने मला असं वाटलं की पुन्हा आपण ते रंगभूमीवर आणावं आणि लोकांचं जास्तीत जास्त मनोरंजन या स्ट्रेस लाईफमध्ये कसं करता येईल, हे मी आणि माझ्या टीमनी असा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा आपण एखादं नाटक अजरामर झालेलं पुन्हा व्यासपीठावर आणतो किंवा रंगभूमीवर आणतो, तो एक दडपण असतं किंवा आदरयुक्त भीती असते, असं काही दडपण आहे का? आदरयुक्त भीती, दडपण तर 100% असणारच, कारण एकतर वसंत सबनीसांनी लिहिलेलं आहे आणि राजा गोसावींनी, प्रकाश इनामदार, अविनाश खर्शीकर, जयंत सावरकर या सगळ्या दिग्गजांनी त्या काळात गाजवलेलं नाटक आणि ते पुन्हा एकदा रंगभूमीवर आणताना दडपण याच गोष्टीचं होतं की जी आम्ही कलाकारांची भट्टी, जी, कारण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये नवोदित कलाकार आहेत, तर नवोदित कलाकारांना घेऊन आपण हे नाटक साकारताना काही प्रॉब्लेम येणार नाहीत ना, अडचणी येणार नाहीत ना, आणि ते प्रेक्षकांना किती रुचेल, भावेल, हा एक थोडासा मनामध्ये दडपणाचा भाग होता. पण रंगभूमीवर काम करताना आपण जेव्हा अनाऊन्समेंट करतो की रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, तर मला नेहमी असं वाटतं की मी गेले इतकी वर्ष नाट्यक्षेत्रात आहे की रंगदेवता ही आपल्यासोबत असते आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे एखादं काम करता, प्रामाणिकपणे रंगभूमीसाठी योगदान देता, तेव्हा सक्सेस हा तुमच्या सोबत आपोआप येतो. त्यामुळे मी हे नाटक जेव्हा ठरवलं आणण्याचं, तेव्हा दडपण होतंच, पण एक आदरयुक्त भीती पण होती, पण खात्री एकाच गोष्टीची होती, कारण शेवटी बघा, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये असल्याशिवाय कुठली गोष्ट पॉझिटिव्ह होत नाही. तर सकारात्मक ऊर्जा होती की नाही, आपण जे करू ते प्रामाणिक मेहनतीने आपण आणणार आहोत, तर ती मेहनत 100% आपली सफल होणार आहे आणि आता त्याचे प्रयोग सुरू आहेत आणि त्याच्याबद्दल मी सांगतोच पुढे तुम्हाला की कशा पद्धतीने ते सफल होत आहे. सर, आता तुम्ही नाटक करताय, पण नाटक निवडायचा जेव्हा विषय होता, निर्माते म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून, तेव्हा हेच नाटक निवडावं असं का वाटलं? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की मी ते ऑलरेडी केलेलं होतं स्वतः, त्यामुळे जी प्रमुख भूमिका होती नाना बेरकेंची, एकतर माझ्या आयुष्यात मी जवळपास 10 नाटकांमध्ये कामं केलेली आहेत आणि तेव्हा मी म्हणजे मी वस्त्ररण पण आमच्या उत्सवामध्ये केलेलं आहे, त्याच्यात मच्छिंद्र कांबळी सरांची भूमिका केलेली आहे, पण माझ्या सर्वाधिक आवडीची भूमिका हीच होती, नाना बेरके हे कॅरेक्टर, आणि मी स्वतः करत होतो, त्यामुळे प्रमुख भूमिकेचं आम्हाला टेन्शन नव्हतं आणि माझ्या आवडीचं पात्र असल्यामुळे मी ते त्याच्यामध्ये अजून किती चांगल्या पद्धतीने ते करू शकतो म्हणून हे नाटक निवडलं आणि सगळ्या पात्रांना जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे वाव असल्या कारणाने आता ती सुंदर आमची भट्टी जमलेली आहे आणि आम्ही कमाल सगळे काम करतो, सगळे एकमेकांना धरून, जसं आपण म्हणतो की टीम वर्क असतं. बरोबर. आता ही भट्टी जमली आहे, पण ह्या नवोदित कलाकारांना सोबत घेऊन काम करावं असं का वाटलं? कारण एकीकडे इंडस्ट्री बघितली तर बडे दिग्गज फेम असलेले चेहरे तुम्हाला दिसतात आणि आपल्या नाटकाचं जर बघितलं तर सगळे नवोदित कलाकार. म्हणजे मला जेव्हा मी नाटक सौजन्याची ऐशी-तैशी व्यावसायिक रंगभूमीवर आणायचं ठरवलं, तेव्हा मला अनेकांनी प्रश्न आज विचारला की तुमच्याकडे फेम चेहरा कोण आहे,
तर मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की माझ्याकडे फेम नाटक आहे, वा, सौजन्याची ऐशी तैशी हा ब्रँड आहे, बरोबर. आणि मी आज गेली 20 वर्ष नाट्यक्षेत्रात काम करतोय, तर मी ॲज अन अभिनेता किंवा दिग्दर्शक म्हणून मी कधी समोर येणार लोकांच्या, हा जर मी प्रामाणिकपणे ॲज अन आर्टिस्ट म्हणून विचार करतोय. तर असे अनेक असंख्य नवोदित कलावंत आहेत, ते अनेक वर्ष नाट्यक्षेत्रात काम करतायत किंवा काही एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात आलेले आहेत, तर त्यांनाही असं वाटत असेल की आपल्याला कधी कोण चान्स देणार. म्हणून मी ते ठरवलेलं की नाही, काही झालं तरी नवोदित चेहरेच घेऊन यायचे आणि नवोदित कलाकारांनाच ती संधी द्यायची. म्हणजे माझा जो असोसिएट डिरेक्टर आहे यज्ञेश दवण, याचं मी एक नाटक तमाशा म्हणून जे बघितलेलं, अतिशय उत्तम लेखक दिग्दर्शक आहे, तर त्याच्यातले चेहरे मी ऑलरेडी निवडायला सुरुवात केली की हां, ही भूमिका या व्यक्तीला देऊ. त्यातले त्या नाटकातले 3-4 कलाकार या नाटकामध्ये आहेत. त्यामुळे आम्ही सिलेक्टिव्ह ऑडिशन घेतली आणि काही कलाकारांनी मी बघितलेलं होतं. कारण मला असं वाटतं ॲज अ दिग्दर्शक म्हणून की कास्टिंग नाटकाचं तुमचं जर अतिशय चांगलं असेल तर मग तुम्हाला स्काय इज द लिमिट आहे. बरोबर. मग तुम्हाला तांत्रिक, दिग्दर्शन, टेक्निकल सपोर्ट, म्युझिक या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण प्रथम नाटकामध्ये किंवा कुठल्याही कलाकृतीमध्ये महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कास्टिंग. सो मला आणि माझा सहदिग्दर्शक यज्ञेशला, आम्हाला दोघांनाही आम्ही सॅटिस्फाईड होतो त्या कास्टिंगबद्दल. म्हणजे मी सुद्धा यज्ञेशला का सहदिग्दर्शक केलं, तर स्वतः उत्तम दिग्दर्शन करतो, पण मी जेव्हा अभिनेता म्हणून जेव्हा तालमींमध्ये काम करायचो तेव्हा मला डिरेक्ट करणारा कोणीतरी हवं ना, आणि तो सक्षम माणूस हवा. बरोबर. कारण मेन फेस माझा त्या नाटकामध्ये आहे, तर मी जास्तीत जास्त वेळ तालमींमध्ये आहे. तर त्यांनी अतिशय म्हणजे लॉयन्स शेअर त्याचा आहे दिग्दर्शनामध्ये. त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन, म्हणजे मी त्याला विचारतो की माझं का चुकलं तर सांगो, मी चुकू शकतो, पण त्यांनी खूप छान सजेशन्स मलाही दिली आणि आता ते रंगभूमीवर आम्ही धुमाकूळ घालतोय. पण सर कसं आहे माहिती आहे, जेव्हा मराठी अभिनेता किंवा मराठीमध्ये जेव्हा काही प्रयोग होतो, मराठी प्रेक्षक एवढा प्रगल्भ आहे की तो सहज आत्मसात करतो किंवा आपल्याला स्वीकारतो. पण 10 प्रयोग या नाटकाचे करत असताना काय अनुभव आले आणि काय आता इथून पुढची वाटचाल आहे? 10 प्रयोग करत असताना आम्ही सुरुवातीचाच मी कर्जतचा असल्या कारणाने रायगड जिल्ह्यात शुभारंभ करावा अशी माझी इच्छा होती, आणि आम्ही पनवेलला फडके नाट्यगृहामध्ये त्याचा शुभारंभाचा प्रयोग केला. आणि नवोदित कलाकार असून सुद्धा आम्हाला पहिल्याच प्रयोगाला जवळपास 200 ते 250 ऑडियन्स होती, म्हणजे इन्क्लुडिंग बुक माय शो. आणि ते शेवटी कलाकार म्हटल्यानंतर, पहिला प्रयोग म्हटल्यानंतर ती धाकधूक होतीच की कशी टीम काम करेल. कारण तालमी आम्ही प्रचंड मेहनतीने केलेल्या, ठाण्याला आम्ही तालमी केल्या, पण पहिला प्रयोग आमचा वाजला आणि रसिक श्रोत्यांना अतिशय आवडलं जे काही आम्ही दाखवलं ते. कारण आमच्या नाटकाची आम्ही टॅगलाईनच ती ही ठेवलेली की तोच काळ तीच चाळ. म्हणजे आम्ही कुठेही उगीचची ॲडिशन, उगीच वसंत सबनीसांना कुठेही त्यांचा अपमान होईल असं कुठलंही आम्ही ॲडिशन त्याच्यामध्ये घेतली नाही. फक्त विनोद निर्मितीसाठी ज्या काही ॲडिशन्स लागतात किंवा काही कलाकारांनी काही चांगल्या ॲडिशन आमच्या घेतलेल्या आहेत, तर त्या ॲडिशन आम्ही छान त्या कंटिन्यू केलेत. त्याचं नेपथ्य त्या पद्धतीने केलेलं आहे, त्याचा कॉस्ट्युम त्या पद्धतीने केलेला आहे, त्याला संगीत त्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यामुळे 10 प्रयोग जसे होत गेले तसं तसं आम्हाला प्रयोगानुरूप, म्हणजे दुसराच प्रयोग माझा श्री शिवाजी मंदिरला होता. तर श्री शिवाजी मंदिर ही आपण काय म्हणतात त्याला, आपण नाट्य पंढरी म्हणतो, आणि नाट्य पंढरीत माझा दुसरा प्रयोग. सो अनेकांनी मला हे म्हटलं की अरे दुसरा प्रयोग तू श्री शिवाजी मंदिरला करतोयस, कसं काय? म्हटलं नाही, मी प्रामाणिकपणे आणलंय, माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स अजिबात नाही आहे. आणि मेन कलाकारांवर माझा ठाम विश्वास होता. कारण जेव्हा तुम्ही ॲज अन आर्टिस्ट म्हणून सहकलाकाराबरोबर आणि सह टीमसोबत जेव्हा तुम्ही ठाम विश्वास ठेवता, तेव्हा मग ते नाणं वाचतंच तुमचं. आणि आमचा शिवाजी मंदिरला पण प्रयोग वाजला. तिथल्या जे म्हणजे तुम्हाला सांगायला एक अनुभव आवडेल, तिथे बाळू मामा म्हणून आहेत जे चहा देतात तिथे. तर मला तेव्हा कळलं की बाळू मामांची जी प्रतिक्रिया आहे ना, ती तुम्हाला सर्वोच्च प्रतिक्रिया असते. इंडस्ट्रीतल्या, मराठी इंडस्ट्रीतल्या सगळ्या कलाकारांना ते माहिती आहे. तर बाळू मामा त्या प्रयोगाला आलेले. रंगीत तालीम आम्ही शिवाजी मंदिरलाच केलेली, तेव्हा एवढं मला माहिती नव्हतं. तर प्रयोगाला आले, मग चहा द्यायला आले. म्हटलं मामा तुम्ही प्रयोगाला बसणार आहात ना? म्हटलं आज तुमचा प्रयोग आम्ही बघणार म्हणून. मग मामा बसते, दुसऱ्या अंकात ते गॅपमध्ये परत चहा द्यायला आले. म्हटलं मामा कसं वाटतंय प्रयोग? म्हणे अतिशय उत्कृष्ट करताय. आणि मी म्हटलं माझं काम कसं वाटतंय तुम्हाला? तर मला त्यांनी जी पावती दिली ती माझ्या आयुष्यातली सर्वोच्च पावती होती. ती अशी की ते मला म्हटले की तुम्हाला बघून मला राजा गोसावींची आठवण झाली. तर ही बाळू मामांकडनं एका ज्येष्ठ म्हणजे चहा देणारे जरी असले तरी त्यांचा नाटकातला समीक्षक म्हणून अतिशय गाढा अनुभव. आणि ते मग मी म्हटलं यार क्या बात आहे, आता म्हटलं आपण चाललो पुढे वाजणार आपलं. कारण ती कुठली पुरस्कार जसा तुम्हाला एक पावती असते तसं कोणाचंही एक चांगलं स्टेटमेंट तुम्हाला प्रमोट करण्यासाठी
ते पण एक पावती असते की तुम्हाला माझ्या स्वतःच्या कामामध्ये ॲज अन आर्टिस्ट म्हणून मला खूप भारी वाटलं की यार येस आपण काहीतरी चांगलं करतोय. त्यामुळे आमचे अनुभव खूप चांगले आहेत. रसिक श्रोते एन्जॉय करतायत. म्हणजे तुम्हाला सांगेन की 150-200 जरी क्राऊड असला तरी 200चे 200 जण आमचं नाटक एन्जॉय करतायत. असं आम्हाला कोणीही सांगायला येत नाही की अरे हे तुमचं कमी होतं किंवा अजून तुम्ही जास्ती करायला होता, असं उलट येतं की अजून छान वाटतंय, अजून काहीतरी तुम्ही करायला पाहिजे होतं. पण मी म्हटलं नाही, आम्ही हे जुनं नाटक आणलं त्यामुळे आम्ही त्याच्यात उगीच काही करणार नाही. म्हणजे आता मला पुण्याचा माझा प्रयोग नुकताच झाला, तो हाऊसफुल होता पुण्याचा प्रयोग. कर्जत माझं होम ग्राउंड, सो तिथेही हाऊसफुल प्रयोग होता. त्यामुळे या 10 प्रयोगांमध्ये माझे 2 हाऊसफुल प्रयोग आहेत. सो चांगलं आहे, खूप चांगलं आहे, मजा येते काम करताना. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही कुठली ऍडिशन घेतली नाही नाटकामध्ये, पण जे नाटकाच्या शेवटी सरप्राईज आहे म्युझिक, त्या म्युझिक विषयी ऐकायचंय का? हो, सरप्राईज असं आहे कारण मी जेव्हा हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणायचं ठरवलं तेव्हा एक गोष्ट मात्र ठरवलेली, कारण अनेक नाटकं मी स्वतः बघितलेली आहेत. प्रशांत दामले सर हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत, कारण मी माझ्या त्या काळामध्ये त्यांचं पहिलं एका लग्नाची गोष्ट नाटक बघितलेलं आणि त्या ह्याच्यातून मला असं वाटलं की या क्षेत्रात काहीतरी करूया. आणि मग तिथून मी माझ्या कर्जतमध्ये जो उत्सव होतो त्या उत्सवात सुरुवात केली हळूहळू नाटक करायला. वामन केंद्रांचा मी स्वतः स्टुडंट आहे, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकलेलो आहे. सो मग ते सगळं बघत असताना, नाटकं बघत असताना अशी एक गोष्ट ठरवली की ह्याच्यात काहीतरी गाणं आपल्याला तयार करायचं आहे. बाकी मी काही स्क्रिप्टला हात लावू शकत नाही. मग मी माझा यज्ञेश, तो उत्तम लेखक आहे, त्याच्याशी बोललो. म्हटलं अरे यज्ञेश, आपल्याला याचं गाणं करायचं आहे आणि गाणं असं करायचं की त्याच्यातली जी पात्र आहेत, म्हणजे माझं नाना, नानी, पक्या, मंदा, माझे जे शेजारी आहेत मंडलेकर, देसाई, यांचा उल्लेख पाहिजे आणि ओव्हरऑल नाटकाचा गाभा जो आहे तो त्याच्यामध्ये आला पाहिजे. तर म्हटलं अरे दादा, आयडिया चांगली आहे, आपण करूयात. आणि यू कॅन बिलीव्ह की त्यांनी एका दिवसामध्ये ते गाणं लिहिलं, एका दिवसात, 1 डे म्हणजे. आणि लिहिलं त्याचाच मित्र मंदार पाटील ठाण्याचा, तो म्हटलं. आणि त्याचं म्युझिक मी तमाशाला ऐकलेलं होतं, मंदारचं, त्याची गाणी अतिशय उत्कृष्ट म्युझिक त्यांनी दिलेलं. म्हटलं मंदारला, मग आम्ही कनेक्ट झालो. मंदार आला, मग यज्ञेश आणि मंदार म्हणाला की त्यांनी ठरवलं म्युझिक द्यायचं. पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितली दोघांनी की याला आपल्याला आवाज डॉल्बीवाल्या डीजेला फेम नागेश मोरवेकरांचाच पाहिजे, बाकी दुसरा कुठलाही आवाज नसतो, कारण तो ह्युमर तसा आहे नाटकाचा. आणि मग त्यांनी म्युझिक ते दिल्यानंतर ज्या पद्धतीने ते गाणं समोर आलं, मग मी नागेश सरांशी बोललो. म्हटलं सर, कारण ओळख नव्हती, म्हटलं सर मी प्रदीप पटवर्धनांचा भाचा आहे, असं मी नाटक आणतोय आणि त्याचं गाणं तुम्ही गाल का म्हटलं. तर ते म्हणलं अरे पट्याचा भाचा, म्हणजे मामाला पट्या म्हणतात सगळे, तर पट्याचा भाचा मी करणार 100%. ते मानधन विंधन नंतर बघू, मी गाणं करतोय. म्हटलं अरे सर थँक्यू. मग पहिली 1 लाईन यांनी पाठवली मंदारनी, ते गाणं बोल, आणि तेच त्यांना इतकं आवडलं. म्हणे क्या बात आहे, म्हणे अतिशय उत्कृष्ट लिहिलंय, अतिशय उत्कृष्ट म्युझिक दिलेलं आहे, हे वाजणार म्हणे गाणं. आणि मग आम्ही रेकॉर्डिंग केलं नवी मुंबईतच, त्या स्टुडिओचं नाव आठवत नाही, तिथे रेकॉर्डिंग केलं. आणि ज्या म्हणजे ॲज अ निर्माता दिग्दर्शक म्हणून मला जसं गाणं हवं होतं तसं मिळालं, पेक्षा मी असं म्हणेन बियॉन्ड एक्सपेक्टेशन मिळालं. क्या बात आहे, बियॉन्ड एक्सपेक्टेशन. आणि आम्ही ते गाणं नाटकाच्या शेवटी आणतो, जेव्हा नाटकाचा क्लायमॅक्स येतो आणि माझा मुलगा जेव्हा म्हणतो की नाना तुमच्या सौजन्याची आता ऐशी तैशी, तेव्हा त्याचा ट्रॅक चालू होतो. आणि आम्ही एक छान परफॉर्मन्स सगळ्यांचा बसवलाय, डान्स परफॉर्मन्स. आणि लोक त्यावेळेस अगदी हाईपला असतात आणि ते म्हणजे जाता जाता ते गुणगुणत जातात लोक बाहेर गाणं. आणि ते गाणं आणि तो परफॉर्मन्स बघितल्यानंतर लोकांचं असं असतं की अजून हवं होतं नाटक अजून. मग ते जिंकलं आम्ही, की आम्हाला जे करायचं होतं की गाणं, ते क्रिएटिव्ह एकच गोष्ट होती आमची नाटकासाठी, गाणं. आणि आता ते आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला पण आणतोय लवकरच, सगळ्या जितके प्लॅटफॉर्म्स आहेत म्युझिकचे. तर मजा येते मला. आणि एक कसं असतं, शेवट गोड पाहिजेच, आणि गाण्यामुळे तो अतिशय गोड होतो आमचा. वा वा वा. सर आता मला सांगा, 12 तारखेला म्हणजे 12 एप्रिलला हाच प्रयोग नाटकाचा वाशीमध्ये होता, नवी मुंबईत. जाता जाता शेवटचा प्रश्न, नवी मुंबईतल्या सजग नागरिकांना, प्रेक्षकांना नाटकासाठी काय आवाहन कराल? आव्हान असंच करेन की एक मराठी माणूस म्हणून, किंवा गेली 20 वर्ष नाट्यक्षेत्राची झगडा करणारा, कर्जत सारख्या ठिकाणी राहणारा एक मुलगा म्हणून, आणि नाट्य म्हणजे ड्रामा इज माय पॅशन. सो अशा पद्धतीने नवोदित कलाकारांना घेऊन हे नाटक आम्ही समोर आणलेलं आहे आणि 10 प्रयोग त्याचे उत्कृष्ट आमचे झालेले आहेत. नवी मुंबईतला आमचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे, लाईनमध्ये आमचा 11वा प्रयोग आहे, आणि तो शनिवारी 12 एप्रिलला रात्र 8:30 वाजता विष्णुदास भावे वाशी इथे आमचा तो प्रयोग होणार आहे. तर मी नवी मुंबईतल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त या नाटकाला या. आणि माझं एक स्वप्न आहे
की नवी मुंबईतला एक पहिला शो, कारण रायगडच्या जवळ आमचं नवी मुंबई आणि आम्ही आता हळूहळू नवी मुंबईत येतोय. सो हा प्रयोग आमचा हाऊसफुल व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण मी ॲज अन आर्टिस्ट म्हणून मला असं वाटतं की रसिक श्रोते जर तुमच्या समोर नसतील बरोबर. तर मग त्या कलाकृतीला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे हे तुमचं नाटक आहे आणि तुमच्या मनोरंजनासाठी त्या काळात नेणारं पण तितकंच चाळ वगैरे आता आपण संपुष्टात आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला एक गोष्ट आवडेल की लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, वृद्धांना तर ते आवडणारच, पण मी मगाशी एक गोष्ट सांगायची विसरलो की कॉलेज गोईंग मुलांना सुद्धा हे नाटक आवडलं. म्हणजे आता कल्याणच्या प्रयोगाला मॅक्झिमम कॉलेजची मुलं होती, किंवा आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट शो केला तिथेही काही नवोदित कॉलेजची मुलं होती. त्यांनी येऊन भेटून सांगितलं की सर हे आता आम्हाला बघायला मिळत नाही की तो मुलगी बघण्याचा दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे ते आता काय घडतच नाही त्या गोष्टी. आणि त्याच्यामधनं होणारा विनोद वगैरे तर ते मुलं जाम खुश होतात, मुलं मुली येतात ते. त्यामुळे हे सगळ्यांना आवडेल असं नाटक आहे. सो माझी इच्छा आहे की नवी मुंबईकरांनी आमच्या या शुभारंभाच्या प्रयोगाला जास्तीत जास्त गर्दी करावी आणि या प्रयोगाला यावं आणि तुमचं 100% गॅरंटेड निखळ मनोरंजन होईल याची तुम्ही खात्री बाळगावी. एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि तुम्हाला विनंती आहे. सर, तुम्हाला संपूर्ण प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. 10 प्रयोग झालेत, 10,000ही व्हावेत असे देखील मी तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि तुम्ही संवाद साधलात, आमच्यासोबत गप्पा मारलात, त्यासाठी देखील धन्यवाद देतो. त्याआधी मला फक्त कन्क्लुजनच्या आधी एक गोष्ट, म्हणजे तुमचे समाधान जे आभार मानायचे, तसेच अक्षय जी तुमचे जे पार्टनर आहेत त्यांचे मनापासून आभार मानायचे की सरप्राईज इंटरव्ह्यू आहे माझ्यासाठी. मी आज खरं तर भेटायला आलेलो, मला अक्षयजी म्हणाले की एक इंटरव्ह्यू आपण करूया, पण या पद्धतीने इंटरव्ह्यू होईल असं मी विचार केला नव्हता. सो म्हणतात ना, हे रंगभूमीच तुम्हाला देत असतं. बरोबर. आणि काय म्हणतात त्याला, हेच प्रेम असंच राहू दे तुमचं आमच्यावर. आणि तुम्हाला तुमच्या टीमला हे इन्व्हिटेशन आहे, नाटकाला या, नाटक एन्जॉय करा. न्यूज 9 मराठीचे मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या एका कलाकाराला जो प्रामाणिकपणे इतकी मेहनत करतोय त्याला इंटरव्ह्यूची संधी दिली आणि माझे जे काय नाटकाबद्दल भाव आहेत किंवा विचार आहेत ते मांडण्याची संधी दिली. सो थँक्यू सो मच. वा सर, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.